आळंदी येथे धर्मशाळेला दुसरा माला स्वखर्चाने आम्ही बनवून दिलेला आहे आणि श्री साईबाबा मंदिरला 1 टन स्टील ते आम्ही दान केलेलं आहे. आमच्या गावात आई गावदेवी मंदिर ज्यावेळेस जुन्नर झालं त्यासाठी 5 लाख देणगी दिली. रस्ता आणि पाण्याची सुविधा पूर्ण करावं घेऊन शिक्षणाचं घेतल्याच्या नंतर आपल्या जोरावर आपण काहीतरी उद्योगधंदा करावा. श्री समर्थ राजवाडा बंगल्यात गणेश उत्सव केला मोठ्या उत्साहात. पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेत घेतले बाप्पाचे मनोभावे दर्शन. उच्च शिक्षित तरुणांनी व्यवसायाकडे वळावे, पंढरीनाथ पाटलांनी केले आव्हान. आडोळी डोकळीचा होऊ दे विकास, घराघरात येऊ दे पाणी झकास, विघ्नहर्त्यास घातले साकडे. मोजे आडोळे ढोकळी येथील प्रसिद्ध असलेल्या श्री समर्थ राजवाडा येथे उद्योजक, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा सिरमुलंगड माजी उपाध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी हुबेहूब कारल्याच्या देवीचे म्हणजेच आगरी कोळी बांधवाचे कुलदैवत असलेल्या एकविरा मातेचे अप्रतिम असा दिखावा पंढरीनाथ पाटील यांनी केला आणि त्या दिखाव्यामध्ये श्री लंबोदर अर्थातच गणपती बाप्पाची प्रसन्न अशी अप्रतिम मूर्ती त्या दिखाव्यात विराजमान केली होती. म्हणतात ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाप्पाच्या दर्शनाला येणारे छोटे बच्चे कंपनी, नातेवाईक, मित्रमंडळी, राजकीय पदाधिकारी यांनी श्री समर्थ राजवाडा बंगल्यात प्रवेश करताच बाप्पाचे मनमोहक रूप पाहून मन प्रसन्न झाल्याचे दिसून आले. या दिखाव्यामध्ये कल्याण ग्रामीण मध्ये चर्चेला उदाहरण आले आहे. नवसाला पावणारा बाप्पाची रंगरंगोटी व एकविरा मातेचं हुबेहूब दर्शन घडविण्यासाठी पंढरीनाथ पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी अथक मेहनत घेतली. स्वतः पंढरीनाथ पाटील यांनी उच्च शिक्षित तरुणांनी नोकरी मागे न धावता व्यवसायाकडे वळावे, कारण त्यापासून बेरोजगारीला पूर्णविराम बसेल. कारण शासनाकडे नोकऱ्या सुद्धा कमीच आहेत. दानशूर व्यक्ती म्हणून पंढरीनाथ पाटील हे प्रसिद्ध आहेत. आपला उद्योग व्यवसाय सांभाळून श्री स्वामी समर्थाचे बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये श्री सदस्यांची सेवा हा त्याचा नित्यक्रम आहे. पुढे जाऊन समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणणारे पंढरीनाथ पाटील यांनी श्री क्षेत्र आळंदी असेल, पंढरपूर असेल किंवा श्री साईबाबाची शिर्डी असेल, अशा अनेक श्री क्षेत्र ठिकाणी दानशूरपणा दाखवला आहे. काय म्हणालेत दानशूर व्यक्तिमत्व पंढरीनाथ सेठ पाटील? पंढरीनाथ राजाराम पाटील यांनी सामाजिक कार्यामध्ये गेल्या 2004 पासून त्यांनी सद्गुरू कृपा बैठक हॉल असे टोटल 4 हॉल या समाजाला अर्पण केलेले आहेत. बीजेपी पक्षाचे पदाधिकारी होतात आणि त्या कार्यकाळात तुम्ही समाजासाठी कोणते कार्य केलेत? ज्यावेळेस ग्रामपंचायत आमच्याकडे आडोळी ढोकळीमध्ये झाली, सरपंच उपसर्व निवडून झाल्याच्या नंतर त्या काळात आम्ही मराठी शाळा 2 मजली बनवून घेतली, एक दवाखाना गावात बनवून घेतला आणि एक स्मशान आमच्याकडे नव्हती, स्मशानभूमी आम्ही बनवून घेतली. एवढं काम आम्ही याच्यामध्ये पंचायतमध्ये केलेलं आहे. सामाजिक कार्य म्हटलं तर मी BJPचा माजी उपाध्यक्ष आहे, श्रीमोला विभाग अंबरनाथ तालुका. आता सध्या मी त्या ह्यांच्यामध्ये BJPमध्ये काम करतोय. पण जे आता आमचे गावात जे काही ग्रामपंचायत पहिले रस्ते झालेले होते त्याच्या व्यतिरिक्त अजूनही कॉर्पोरेशनने आम्हाला कुठल्याही सुविधा केलेली नाही. आता आमच्या गावात आई गावदेवी मंदिर ज्यावेळेस जुन्नर झालं त्यासाठी 5 लाख देणगी दिली. त्याच्यानंतर दत्त मंदिर झालं त्याच्यासाठी पण आम्ही 2 लाख देणगी दिली. त्याच्यानंतर आळंदी येथे धर्मशाळेला दुसरा माला स्वखर्चाने आम्ही बनवून दिलेला आहे आणि श्री साईबाबा मंदिरला 1 टन स्टील ते आम्ही दान केलेले आहे. असे भरपूर सर्व ठिकाणी दान करत असतो. तुम्ही तरुणांसमोर एक आदर्श व्यक्ती आहात आणि भारतात तरुणांचा देश असं संबोधलं जातं. तर या तरुणांच्या देशाला तुमच्यासारख्या व्यक्तीने तरुणांना कोणते आवाहन कराल? आताच्या परिस्थितीत झालं तर तरुण जी मंडळी आहे आपली, महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, हे शिक्षण घेऊन शिक्षणाचं घेतल्याच्या नंतर आपल्या जोरावर आपण काहीतरी उद्योगधंदा करावा. का तर सध्या तरी आता आपल्याला नोकऱ्या तर राहिल्या नाही.
म्हणजे स्वतःच्या पायावर उभा असणं हे महत्वाचं आहे. तुम्ही आता या गणपतीच्या चांगल्या मुहूर्तावरती आपण बाप्पाला कोणता नवस केलाय? मी आता बाप्पाला एकच नवस केलेला आहे की गावात रस्ता आणि पाण्याची सुविधा पूर्ण करावी, हीच आपल्या बाप्पाजवळ नवस केलेला आहे. पंढरीनाथ पाटील यांनी केलेल्या नवसाला बाप्पा नक्कीच पावेल आणि आडवले ढोकळीमधील रस्ते, गटारे आणि पाणी या सुविधा नागरिकांना नक्कीच मिळतील अशी आशा गणपती बाप्पा समोर आपण व्यक्त करूयात. कॅमेरामॅन रोहन सोबत चेतन पवार, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, आडवली ढोकळी, कल्याण.